मुख्यमंत्री बाबांना घेऊन फिरतात, श्याम मानव यांची टीका. सध्या राज्यात बुवाबाजीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत असून यासाठी शासन जबाबदार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री अशा चमत्कार करणाऱ्या बुवाबाजांना सोबत घेऊन फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाहूया ते काय म्हणतात. तुमच्या हाताखाली तयार झालेला पत्रकार 4 वर्ष तुमच्या हाताखाली तो काम करत होता आणि आता मात्र तो देवधर्माच्या विरुद्ध असं काम करतो आहे. त्यावेळी या दोन्ही संपादकांनी त्यांना नीट समजावून सांगितलं की श्याम मानव कशा पद्धतीनं काम करतात. ते देवाधर्माबद्दल बोलत सुद्धा नाही, त्याला विरोध सुद्धा करत नाही. पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण होतं, लुबाडणूक होतं, त्याच्या विरुद्ध ही चळवळ आहे. हे सगळं त्यांनी ऐकल्यानंतर ते असं म्हणाले, आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप मरा, पाहुण्याच्या लाठीनं साप मरत असेल तर ही उत्तम गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला कुठे आपल्या हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धा हव्या आहेत, लोकांनी बसाबस हवा आहे, पण ते काम आपण करू शकत नाही. कुणी पाहुणा जर करणार असेल आणि तो साप मारणार असेल तर आपल्याला हवा आहे, आपल्या घरात साप नको आहे. ही भूमिका बाळासाहेब देवरसांनी सरसंघचालक या नात्यानं घेतली आणि म्हणून कधीही RSSने मला ऑर्गनाईज विरोध केला. किमान एवढी भूमिका देवेंद्र फडणवीसांना घेता येईल की बाबा मला माझ्याच हिंदू लोकांना बलिष्ठ करायचं आहे ना, तुम्ही हिंदूंचं राज्य आहे ना, तुमचं हिंदू लोकांना बलिष्ठ करायचं आहे. या खरात बाबांनी शोषण केलं ते कोणाचं केलं? यात एकतरी मुस्लिम स्त्री आहे, सगळ्या हिंदू स्त्री आहेत ना. हे सगळे बाबा खरात असतील. आता मी रात्री सगळी गमतीच मांडणार आहे सगळ्या बाबांची. आसाराम असतील, राम रहीम असतील, कृपाळू महाराज असतील, सुंदरदास महाराज असतील, हे सगळे लोक हिंदू स्त्रियांचं शोषण करत आलेले आहेत. मग आपल्या स्वतःच्या धर्मामधल्या स्त्रियांना वाचवणं, त्यांना शोषणापासून मुक्त करणं, त्यांना बलिष्ठ करणं, त्यांना ताकदवान करणं, हे काम आपण करायला नको.